नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टरच्या मालिकेमध्ये काय घडलं? तर अमोलला कळतं की आर्या मावशी आणि रुपाली काकीने मिळून प्लॅन केलेला आहे. म्हणून अमोल जेव्हा घर आतमध्ये जातो तर अमोलला कळतं की आर्या मावशी आता जाणार नाही आहे. कारण की तिची तब्येत परत खराब झाली आहे, तिला परत शिंका यायला लागला आहे. अमोल विचारात पडतो. अमोलला वाटतं की सकाळपासनं तर मी आर्या मावशीला सर्व गोळ्या वगैरे सर्व दिलं आणि आर्या मावशीला सकाळपासनं एक शिंक नाही आली आणि मग आत्ताच कशी काय तिला शिंक आली बाबा आल्यावर. तर अमोल इकडे तिकडे पाहायला लागतो. तर अमोलला तो धुळीचा कपडा मिळतो. धुळीचा कपडा बघून अमोल त्याला उचलतो आणि बोलतो, असं आहे काय? चला. तर मग अमोल अर्जुनला आणि अपर्णाला आवाज देतो, म्हणजे त्याच्या बाबाला आवाज देतो आणि सर्व तिथे रूममध्ये येतात. आणि अमोल अर्जुनला आणि अप्पीला बोलतो, बाबा, हे आर्या मावशी आणि रुपाली काकी मिळून तुम्हाला हे उल्लू बनवत आहे. कारण की सकाळपासनं मी आर्या मावशीची एवढी काळजी घेतली, त्यांना सर्व गोळ्या दिल्या, सकाळपासनं त्यांना काहीच शिंक वगैरे नाही आली. असं अमोल जेव्हा बोलतच जातो तेव्हा रुपाली मधात बोलते, काय झालं अमोल, काय बोलताय तू? तर अर्जुन रुपालीला थांबवतो, थांबा, अमोल काय बोलताय ते ऐकू द्या, बोल बाळा, काय झालं? तर अमोल बोलतो, आर्या मावशीला सकाळपासनं मी एवढी काळजी घेतली, तिला गोळ्या सर्व वेळेवर दिल्या, सकाळपासनं आर्या मावशीला एक शिंक नाही आली आणि तू आला तेव्हा कशी काय तिला शिंक आली? हा, आणि ती आता इथे परत राहती आहे, ती तुमच्यासोबत खोटं बोलती आहे. तर रुपाली बोलते, काय बोलताय तू? तर अमोल बोलतो, हे बघा, हा धुळीचा कापड, ह्या धुळीच्या कापडामुळे आर्या मावशीला शिंक येत आहे आणि हे या दोघींचा मिळून केलेला प्लॅन आहे इथे राहण्याचा आणि तुम्हाला बाबा तुम्हाला एकत्र न येऊ देण्याचा यांचा प्लॅन आहे. तर तुम्ही यावर फसले आहात. असं अमोल जेव्हा बोलतो तेव्हा रुपाली आणि आर्याच्या पायाखालची जमीनच खचकते आणि इकडे अर्जुन आणि अप्पी एकदम चकित होतात आणि अर्जुन तर डायरेक्ट आर्याकडे गुस्स्याने बघत असतो. तर आता काय होणार यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला बघायला मिळणार की अर्जुन आता समोर आर्याचं काय करणार. त्यासाठी चॅनलवर नक्की राहा. धन्यवाद.